अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्राद्ध विषयावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आषाढी एकादशीला उपवास कसा करावा, उपवासाला काय खावे काय नाही, आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला 3 पदार्थ चुकूनही खायचे नसतात, जेणेकरून आपल्याला पूजेचं जे काय आपण व्रत करणार आहोत, ज्या काय आपण सेवा करणार आहोत त्याचं आपल्याला संपूर्णपणे फळ मिळेल। त्याचबरोबर या दिवशी केस धुवायचे असतात का, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या बघणार आहोत। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 25 जुलैला आहे आषाढी एकादशी, देवशयनी आषाढी एकादशी। वर्षभरातून ज्या 24 एकादशी येतात त्यातल्या आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या 2 एकादशी सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जातात आणि आपण सगळेजण उत्साहाने अगदी हे व्रत करत असतो। अगदी बघा, या दिवशी आपल्याकडनं भरभरून सेवा घडल्या पाहिजेत अशी आपली सगळ्यांची इच्छा असते। आता आषाढी एकादशी म्हटलं की ती भगवान विष्णूंना समर्पित असते आणि भगवान विष्णू या जगाची पालना करत आहेत, म्हणून या दिवशी आपल्याला त्यांच्यासाठी व्रत करणं किंवा सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं की ते म्हणजे आता प्रत्येक महिलेला हा प्रश्न पडतो की आषाढी एकादशीला केस धुवावे का, कारण की आपण एवढं मोठं व्रत करणार आहोत, मग केस धुवावे का। सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बघा, आषाढी एकादशीला केस धुणं हे वर्ज्य मानलं गेलं आहे। कुठल्याही एकादशीला केस धुवायचे नसतात, पण बघा ही प्रत्येकाची आपापली इच्छा असते। जर तुमची इच्छा असेल, तुम्ही असं काही मानत नसाल, तुम्ही नक्कीच केस धुवू शकता, पण लक्षात घ्या की एकादशीला किंवा पौर्णिमा अमावस्या या दिवशी केस धुणं हे वर्ज्य मानलं गेलं आहे, शास्त्रानुसार याला मान्यता नाही। त्यामुळे आपण असंही करू शकतो की आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी आपण केस धुवू शकतो, म्हणजे 24 तारखेला तुम्ही केस धुवू शकता आणि तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडनं हे व्रत अगदी व्यवस्थितपणे पार पडेल। शेवटी आपली इच्छा आहे की तुम्हाला केस धुवायचे आहेत की नाही, पण केस धुण्या दिवशी वर्ज्य मानलं गेलं आहे। त्यानंतर आता बघा, आषाढी एकादशीला आपल्याला पूजा कशी करायची असते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे भगवान विठ्ठलाची किंवा रखुमाईची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही सेपरेट पूजा मांडणी करू शकता किंवा नाही केली तरी सुद्धा चालणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, आता मूर्तीवर अभिषेक कसा करावा, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, भगवान विठ्ठलाची आणि रखुमाईच्या मूर्तीवर जर तुमच्याकडे मूर्ती असेल तुम्ही अभिषेक करू शकता। जर विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती तुमच्याकडे नसेल, तर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तुम्ही त्यावर अभिषेक करू शकता, किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तुम्ही त्यावर अभिषेक करू शकता, किंवा यापैकी काही नसेल तुम्ही स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता। अभिषेक दुधाने करा किंवा पाण्याने करा किंवा पंचामृताने तुम्ही करू शकता। शक्यतो पंचामृताने अभिषेक केला तर अतिशय उत्तम असणार आहे। अभिषेक करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। मग तुम्ही कुठल्याही मूर्तीवर अभिषेक करत असाल तरी सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। आणि अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची। त्यानंतर मूर्तीची स्थापना तुम्हाला करायची आहे, चौरंगावर किंवा पाटावर किंवा देवघरात तुम्ही स्थापना करू शकता। त्यानंतर भगवान विठ्ठलाला तुम्हाला गंध लावायचा आहे, रखुमाईला तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचे आहेत, आणि या दिवशी बघा आपल्याला अक्षदा अर्पण करायच्या नसतात। विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर आपल्याला या दिवशी चुकूनही अक्षदा म्हणजे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे नसतात, तर त्याऐवजी आपल्याला पांढरे तीळ अर्पण करायचे असतात, कारण की लक्षात घ्या एकादशीला तांदूळ खाणं हे वर्ज्य मानलं गेलं आहे, त्यामुळे त्याचबरोबर तांदूळ अर्पण करणं हे सुद्धा वर्ज्य मानलं गेलं आहे। म्हणून तुम्हाला या दिवशी तांदूळ अर्पण करायचे नसतात, तुम्हाला या दिवशी पांढरे तीळ तुम्हाला त्यांना अक्षदा म्हणून अर्पण करायचे असतात। त्यानंतर तुम्ही त्यांना वस्त्र परिधान करू शकता, फुले अर्पण करू शकता, धूपदीप तुम्हाला ओवाळायचा आहे, तुम्ही त्यांची आरती करू शकता। नैवेद्य म्हणून तुम्ही तिथे साखर, खडी साखर किंवा जे काही तुम्ही फलाहार घेणार आहात तो तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि मग तुम्हाला आरती करायची आहे। तर अशी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने त्यांची पूजा करायची आहे। त्यानंतर बघा, दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे भगवान विष्णूंना, किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही तुळस अर्पण करू शकता किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर तुम्ही तुळस अर्पण करू शकता। यापैकी काही नसेल तर आपल्या स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही तुळस अर्पण करू शकता। तुळस अर्पण करताना तुम्हाला विष्णू सहस्रनामावली पठण करायची आहे, भगवान विष्णूंचं एक नाव घ्यायचं, तुळस अर्पण करायची आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत। एकादशीला आपल्याला तुळस तोडायची नसते आणि स्त्रियांनी तर अशी पण तुळस तोडायची नसते, कारण की ती सौभाग्य देणारी आहे, त्यामुळे स्त्रियांनी चुकूनही कधी तुळस तोडू नये। जर तुम्हाला तुळशीची पाने तोडायची असते, तुम्ही एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्ही अगोदरच तुम्ही ती पाने तोडून ठेवा, जेणेकरून तुम्ही एकादशीला ती अर्पण करू शकता। म्हणून तुम्ही आदल्या दिवशीच ती पाने तोडून ठेवा, जेणेकरून तुम्हाला एकादशीला ती पाने तोडावी लागणार नाही। तर अशा पण तुम्हाला तुळस अर्पण करायची असते, त्यावर एक सेपरेट व्हिडिओ येईलच। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी उपवासाला काय खावं आणि काय नाही। आता उपवास प्रत्येकाने करावाच का, हा पण मोठा प्रश्न असतो।
बघा, जर तुम्हाला झेपत असेल, तुमच्या तब्येतीला झेपत असेल, तुम्ही नक्कीच उपवास करू शकता. शेवटी आषाढी एकादशी आहे आणि एकादशीचं व्रत हे सगळ्यात महत्त्वाचं आणि पूर्ण फळ देणारं मानलं गेलं आहे. त्यामुळे तुम्ही एकादशीचं व्रत नक्कीच केलं पाहिजे. पण बघा, आता ज्यांना अजिबात शक्य होत नाही किंवा ज्यांना रोजच्या गोळ्या घ्याव्या लागतात, तब्येत ठीक राहत नाही किंवा प्रेग्नेंट महिला असतील, 7वा 8वा 9वा महिना सुरू आहे, मग अशा महिलांनी उपवास करू नये. किंवा जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला झेपत असेल, तुम्ही नक्कीच करू शकता. पण जर झेपणारं नसेल तर तुम्ही नाही केला उपवास तरीसुद्धा जाणार आहे. शेवटी तुम्ही सेवा करू शकता. सेवेने सुद्धा आपला भगवंत आपल्याला प्रसन्न होतो. असं नाही की तुम्हाला उपवासच करायचा आहे म्हणून. उपवास करणं शक्य असेल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा, पण त्याचबरोबर तुम्हाला सेवासुद्धा करायच्या असतात. पण बघा, ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही अशा भक्तांनी फक्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. शेवटी आपला भाव स्वच्छ असेल, आपलं मन शुद्ध असेल तर नक्कीच आपली सगळी सेवा ही भगवंताच्या चरणी रुजू होत असते. तर तुम्हाला उपवास करायचा की नाही हा शेवटी आपापला प्रश्न असतो. पण या दिवशी आपल्याला चुकूनही 3 पदार्थ खायचे नसतात. कोणते पदार्थ आहेत ते, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तांदूळ, त्याचबरोबर कांदा आणि लसूण, हे 3 पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचे नसतात. या दिवशी कुठल्याही प्रकारचं तामसिक भोजन आपल्याला करायचं नसतं. तुम्ही उपवास करा किंवा नका करू, या दिवशी तुम्हाला फक्त सात्विक आहारच घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचं तामसिक भोजन तुम्हाला करायचं नाही आहे. मग त्यामध्ये भात वर्ज्य करायचा आहे, कांदा लसूण तुम्हाला वर्ज्य करायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आता उपवास जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही काय खाऊ शकता. बघा, बरेच जण आहे की ते निर्जला उपवास करतात, म्हणजे पाणीसुद्धा पित नाहीत. पण बघा, प्रत्येकाकडनं एवढं शक्य होईल असं नाही. आणि बरेच जण असे पण आहेत की जे फराळाचं व्यवस्थित करून सुद्धा तुम्ही उपवास करू शकता. तर तुम्ही फराळामध्ये काय खाऊ शकता, तर अर्थात तुम्ही दूध, फळे किंवा साबुदाणा खिचडी, भगर तुम्ही खाऊ शकता, रताळे, बटाटे तुम्ही खाऊ शकता, काहीच हरकत नाही. तुम्ही उपवासाचे हे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकता. बघा, शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची असते, आपला भाव महत्त्वाचा असतो. म्हणून बघा, उपवास करा किंवा नका करू, पण सेवा करण्याचा प्रयत्न करा. जेवढी तुमच्याकडनं या दिवशी सेवा घडेल, अर्थात त्याचं फळ तुम्हाला तेवढ्याच पटीने मिळणार आहे. कारण की विशिष्ट दिवशी विशिष्ट सेवेला अत्यंत महत्त्व आहे. म्हणून त्या दिवशी आपल्याकडनं काही सेवा घडणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तर अशापर्यंत तुम्हाला या दिवशी आषाढी एकादशीची पूजा करायची आहे. याचपर्यंत तुम्हाला व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, काय खावं काय नाही, केस धुवावे काही सगळी माहिती तुम्हाला समजली असेलच. आता या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहेत, तुळशी अर्चन कसं करायचं, ही संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओ फक्त एवढंच होतं. तर चला, झालेली सेवा मी स्वयंमासाठी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.